मस्त आहे साईज अशी सापडायला लागलेली फटाफट भरपूर लागलं. सो मंडळी इकडे बघताय आता आपल्या कालवांची पूर्ण तांब्या भरून झालेला आहे. तांब्या भरलाय आपला बघता बघता. आता आम्ही विचार करतोय की ह्या तांब्या बरणी आणली होती आज बरणीच घेतलेली, तांब्या नव्हता घेतला. मग काही इकडे गेले तर हा तांब्या घेतला. तर मग ह्याच्यात होतोय आपण. एक नंबर असा कालवा त्याचं सुटकी बनवलंय. तव्यात पण मस्त होतात, पण ही जरा अशी टोपण घातली मस्त आहे तांबा घालून. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता चाललेलो आहोत कालवे काढायला. कालवे म्हणजे खाजनामध्ये जाऊन दगड असतो कालवांचा, तो फोडून त्यामधून घर काढायचा असतो. दरवर्षी आम्ही हा व्हिडिओ करतो मे महिन्याच्या टायमाला. सो आम्ही खास करून व्हिडिओ करायच्या अगोदर आम्ही दरवर्षी येत असतो. सीझन असतो हा म्हणजे कालवा काढायचा. दरवर्षी आम्हाला मामी खूप सारी कालवं अगदी मार्च महिन्यापासून द्यायला सुरुवात करायच्या. त्या मामी आपल्यात नाही आहेत, परंतु ह्या वर्षीची कालवं अजूनपर्यंत आम्ही खाल्ली नव्हती, नवा नाही केलं. आता कालवांचा सीझन ह्यावेळेस संपतो, म्हणजे आता एक 10 दिवसामध्ये नंतर पाऊस पडायला लागेल, मग कालवं कोण काढायला जात नाही. तर आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हटलं आलं गावी तर जाऊया कालवा काढायला. तर वर्षा आहे माझ्यासोबत. सकाळी लवकर उठलो आहे आणि पौर्णिमा झालं की पुढचे 4-5 दिवस सकाळचा अगदी निकार तारा असतो. पाठीमागे बघताय ना, हे आमचं केळशीचं खाडीचं मुख आहे इकडे. तिथे बाजूला अरबी समुद्र आहे आणि तिथूनच आपण खाडीमध्ये कालवा काढणार आहोत. तर तुम्ही आत्तापर्यंत आपले व्हिडिओ बघितले असेल कालवे काढायची किती मजा असते. केळशीतली काही मंडळी होड्या घेऊन येतात आणि खूप धमाल असते. म्हणजे तिथे मेहनत तर आहेच, थोडंसं रिस्की पण आहे. म्हणजे कालव्याने पाय वगैरे कापतात, धार असते त्यांना खूप, पण काढायची जी मजा असते ना पटापट. वर्षा लहानपणापासून गेलेली आहे. इकडे आमचं सासूरवाडी गाव साखरे इथेच आहे बाजूला. तर गावाच्या अगोदरच आम्ही मस्त म्हटलं इथे हा व्ह्यू आहे दाखवूया तुम्हाला. आणि असा रस्ता आमच्या गावावरून येतो आणि साखरेत आपण खाली जाऊया. तर तो उतरायला आपल्याला थोडासा वेळ लागेल खाली, कारण की आम्हाला पूर्ण असा उतरायचं आहे. ह्या वर्षीची पहिली कालवा आम्हाला खायला खायला मिळते. आता जातो, बघूया किती मिळतात माहिती नाही. रोज लोक काय रोज मार्च महिन्यापासून चालू आहे. आम्ही ते मेच्या एंडिंगलाच चाललोय. मेच्या काय जूनच्या फर्स्ट पहिला आठवडा. तर जाऊया आणि बघूया कशा प्रकारचा काय माहोल असणार. तुम्हाला हा ओव्हरऑल व्हिडिओ कालवंच असणार आहे स्पेशल. तर चलो, साखरेच्या गावात आलं आहे आणि घरी गेलो होतो. घरामधून वर्षाने आणखी काही कोयती का काहीतरी घेतली आणि आता आम्ही असं खालून चाललो आहे रस्त्याने. आणि ॲक्च्युली साखरेच्या गावातली माणसं महिला गेलेली असतात, खूप लवकर जातात आणि तारा सकाळचा लवकर असतो. गावचं वातावरण सकाळचं लय भारी असतं एकदम. पूर्ण अशी कंपाऊंड इकडे कलमांचं पूर्ण असा रस्ता होतो साईडने गावाच्या बाहेरून. त्याला खाजनामध्ये एंट्री झाली. असा एंट्री पॉईंट आहे. पाणी रात्रीचं असं वरती चढलेलं असतं. इकडे खेकड्यांची बिळं पण असतात. आणि साखरेतल्या माणसांना केळशीत जायचा हाच रस्ता, होडी इथेच लागते. तरी बरेच मुंबईकर गेले आहेत, त्यामुळे नाहीतर भाड अक्षरशः भरलेली असेल ना त्याला कालवा काढणाऱ्या माणसांची. हे बघा इकडे आले कोयलट सगळी. हे फाट आहे पूर्ण कालवा हे बघा. आणि त्या साईडला काही लोक गेलीत आणि आता आम्ही ह्या साईडला इथून सुरुवात करणार आहे. असा रस्ता तो होडीचा, इथे होडी लागते कधी कधी. आणि पूर्वीकडे असा मस्त सिनरी झाले, सूर्योदय झाले, हवा पण सुटले गारगार. असं पूर्ण वातावरण आहे. या साईडला बघताय ना, पूर्ण हे कालवांची फाट आहे. सकाळचं वातावरण मस्त झालंय. आणि वर्षाने कोयती माझ्यासाठी पण आणलंय की कोणी झाले पहिला कालू. तांब्या भरायचं असतं. बारीक असलेले डोळे तरी पण चांगले असतात. कालवा मोठे एवढे कालव दिसत नाहीत कुठे, कमी आहे. शोधायला लागणार आहे वाटतं. एक टायमाला कुठे पण ठोका कालवच भेटायचे. आता बघूया, आहे तिथे कालवा, फक्त चिखल आला ना आता. ह्या टायमाला उदाहरणाचा चिखल येतो, त्याच्यामुळे शोधायला लागतील. आता खूप कालवा असतात तिथे.
तरी पण आहेत कालवा खूप आहे. असं पूर्ण पाठ भरले तिकडे. गावातल्या बायका आल्यात. जास्त मिळणार नाही. मोठं आहे. किती भरले? तसं एवढं चालू आहे. खाली तळ दिसतं. ॲक्च्युली कालवं नाही भेटत आहे. इथं पण एक आहे. ते असं एका कालवाला 1 2 असे डोळे भेटले नाही काय ते हा एक आहे काढू शकतो हे. मग ते पटापट होतात. मस्त आहे साईज. अशी सापडायला लागली ना फटाफट भरपूर भरू लागला. मस्त भरत आहे. आणि आता मी दोघं जमवतोय. साईडला कावळे पण खूप येतात आहे. आणि काही कृषीतली होडीवाले दालदी इथे येतात. होडीने बूड कालवा काढायला बूड कालवा पण खूप असतात इकडे. इकडे वर्षाला मोठा सापडला कालवा. साईज मस्त आहे. एक नंबर आहे. काढायची मजा असते. पाण्याला पण मध्ये मध्ये पाणी भरते बघ. वरती होते ते पाणी. आम्ही आले लेट आलंय. काय भेटली आणि कसं भरतंय. पाणी भरत चाललंय. आता इथे ब्रिजचं काम चालू आहे. होईल बहुतेक 2 वर्षामध्ये. मग मस्त होईल कृषीत जायला. एकदम इझी. पाऊस थोडासा लांबला आहे. त्याला मला पाऊस पडतो. ढग येतात संध्याकाळचे. मग पाऊस काय लागत नाही. आणि वरती असं साखरी गाव आहे इकडे. डोंगर आहे पूर्ण. आणि समोर केळशी गाव. इकडे केळशी आहे पूर्ण. आणि आम्ही इथं कालवा शोधताना मंडळी जवळपास आता आम्हाला 1 तास व्हायला येईल. आणि मला दाखवतो कालवा किती जमलेत. साईडला वर्षाने जाम मेहनत केली. ॲक्च्युली कालवा काढताना खूप मेहनत असते. आणि हात सांभाळून करावं लागतं. कारण की ह्यांना धार असते साईडला. हे टोका आहेत ना अशी. त्या टोकांना धार असते अशी साईडला काढताना. त्याने हात कापतो. वर्षाचा हात कापला काय थोडासा कापला. तर मग ती मेहनत आहे. त्यानंतर आपल्याला अशी कालवा मिळतात. लोटा भरून आता भरतोय थोडा थोडा. काढून म्हणजे काय माहितीये का काढायला ना तसे हे नाही डोला नाही चांगला बारीक आहे एकदम. आणि नाही तर एव्हा माझा कधीच तांब्या भरला असता. हे काय छोटी छोटी कालव फोडावं लागतात. ते एकदम लहान असे डोळे. डोळा मोठा असला ना की मोठा पटापट भरतात. आणि वर्ष कशी इकडचीच लहानाची मोठी झाली गावाला. त्यामुळे तिला माहिती आहे. आणि जर नवीन माणूस असेल तर त्याला नाही जमणार तेवढं. तर तिला माहिती आहे म्हणून पटापट. कधी कधी कसं वरून डोळा दिसतो छोटा पण आतमध्ये खड्ड्यामध्ये असतो. त्याला जास्त बघा काढूला असं थोडासा चिखल लागलेला असला ना त्याला घर चांगला असतो. जुना खड्डा असतो त्याला. आणि जरी वरून डोळा छोटा वाटला तरी आतमध्ये घर मोठा असतो. ती ही टेक्निक आहे शोधायची. तर जे गावाकडचे त्यांना बरोबर समजत असेल आम्ही काय बोलतोय ते. म्हणजे अगदी डोळा दिसायला वरून छोटा दिसतो. वरून दिसतो छोटा पण आतमध्ये घर मोठा असतो. जून असतो म्हणजे चांगला. आणि एकदम पानारलेले असतात ना बोलतात ना. तर ती कशी माहिती आहे का नवीनच धरलेला असतो कालूचा तो. त्याला त्याने तांब्या भरतच नाही. त्यातलं पाणी जातं निघून. आणि घर असतो पातळ. तसं नाही. घर असं जून पाहिजे एकदम चांगला व्हाईट ठसठशीत असं पाहिजे. ठसठशीत पाहिजे. पाणी असं भरतं ना असं साईडने येतं बघा. आता मी तिकडे होतं मग असे असं हळूहळू वरती पाणी येते. नंतर पूर्ण भरणार ते. थोड्या ना ठसठशीत निघाला ना असं. टायमाला यायचं. किती कालवा जमवायची इथे. मामी असायच्या पटापट. मामीची काय असायची लगबग असायची. सगळं जमवायची पटापट काढायची. जसं आम्ही इकडं असेल आणि आम्ही तिकडं असेल तिला माहिती पडला की धावत यायची. आलोय म्हणून मजाच होती ती वेगळी. तेच दिवस माहिती नाही पण जाम मजा आम्ही केली. म्हणजे मामीचं चढ येत असतात. मामी असायचे तेव्हा जाम मजा असायची. म्हणजे आम्ही सांगतो तुम्हाला आम्हाला मार्च महिन्यापासून मुंबईला कालवा भेट म्हणून यायची. गावी आलो की मामी कुणाशी पण आमच्या गावातला की त्यासोबत पाठवायचे. म्हणजे 1 मार्चच्या टायमाला कालवा यायचो आणि मे महिन्यात 2 वेळा यायचो आम्ही. मार्चच्या टायमाला खूप मोठी कालवा असतात. इकडे काय लोक अगदी
या काठाची साईड आहे, जिथे पाणी निखर असते त्या बाजूला जाडी जाडी कालवा असतात. सो मंडळी इकडे बघताय आता आपल्या कालवांची पूर्ण तांब्या भरून झालेल्या आहे. तांब्या भरलाय आपला बघता बघता. आता आम्ही विचार करतोय की ह्या तांब्यावर बरणी आणली होती आज बरणीच घेतलेली, तांब्या नव्हता घेतला. मग आईकडे गेले तर हा तांब्या घेतला. तर मग आता ह्याच्यात होतोय आपण परत बघूया, भरला तर भरला जाईपर्यंत. अर्धा भरला तरी झालं तांबे परत. हा काय सर मंडळी परत एक तास झाला आहे आम्हाला. आता वाजलेत 9, मगाशी 9:30 वाजलेत ना, 7:45 वाजता मी मगाशी तुम्हाला शूट दाखवला होता. अजून एक तासभर आम्ही काढले. आता एक वेळशीच चालीत माणसं, मोठ्या मामी आहेत, गावातली माणसं अशी होडी येते जातात. तर वर्षाने बघा किती काढलीत परत. तांबे पण भरायला ऑलमोस्ट राशन भेटते ना, राशनला चाललेत. तर आता ऊन पण लागायला लागले आणि गडगडते. आज पाऊस पडेल बहुतेक. पाऊस लांबवलाय खरं म्हणजे. उशिरा येऊन पण आम्ही 2 तांबे भरले. हा ना, एक तांबे ओतले, हा दुसरा तांबे आता मस्त चला एक्सपर्ट झालो एक नंबर. कालवांमध्ये. कालवांचं डोलं पण नाही तेवढं शोधून 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 काढतो. हा ना, असते तर आणखी आणले पाहिजे वर्षाला. मेहनत करून मस्त काढते पटापट कालवा. मी काही असं नाही काढले, तिनेच काढलेत. एक नंबर. चला मंडळी निघतोय आम्ही आता. वाजलेत 9:45. आम्ही चाललोय. आलो इथे बरोबर 7:30 ना, 7, 7:15 आलो काहीतरी. आणि निघतोय आम्ही आता. आलो 2 तांबे काढले आम्ही. मजा आली, जास्त वर्षानेच काढले. सो कसं वाटतंय? मस्त वाटते. बरणी आणली तशी भरली. असं वाटलं नव्हतं भरेल, भरली. पूर्ण भरले बघा. मी बरणीच आणलेली घरात. एवढं घ्यायला जावा कुठे बाजारात, किती महाग भेटतात. चला, कॅल्शियमचा भंडार आहे कालवा. सो मंडळी आज आबूट वातावरण आहे. घरी पोचलो आहे आणि काय आहे कोकम सुकत घालायचे आम्हाला. कोकम घातली त्या सुकत. तिकडे आकळ काढलाय, तिकडे वरती आहे. जरा वरती बघूया. आजचा वलान जरा वेगळा वाटतोय. हा बघा कोकमांचा सुकवान. आज उठवणी केलं ना त्यान. पावसा जाऊ येऊ दे, येऊ दे, येऊ दे. इकडे आता वर्षाने आम्ही कालवा आणलीत ना, ती तुम्हाला दाखवतो वरतून कशी दिसतात बघा. थोडी पाणी वरती आलं त्याचं. एक नंबर. आता हे उकडलं होते ना चांगली ठसठशीत होती, तशी मस्त साईजने मोठी होती. त्यांनी साफ करायला लागेल. साफ करायला लागेल. पहिले उकडायचे आधी उकडायची, नंतर मग साफ करायची. कालवा आता उकडले, कशी दिसायला लागली आता. आणि अशी कडक होतात, तशी नरम असतात ना. उकडल्याच्या नंतर मस्त दिसायला पण छान वाटतात. आता त्यांना आपण साफ करायची, नंतर स्वच्छ धुवून मग त्याची भाजी बनवू सुकी. मस्त वाटतात. मस्त झालेत कालवा, मस्त टपटपीत एकदम. आता उकडलीत. आता अशी त्यांचा साईडला कस वगैरे असेल तर काढायची अशी आणि साफ करायची त्यांना. बारीक बारीक असे हे असतात ना, त्या मग खाताना ताटाखाली येतात, त्या काढून टाकायच्या. कवची असते त्याची बारीक आहे, ती काढून टाकायची. असं मस्त एका टोपात काढून घ्यायचं. थोडा टाईम जातो साफ करायला, पण होईल लवकर. मस्त भाकरी बरोबर ताजी ताजी कालवा आणा आणि ताजी ताजी बनवून खा. अशी चव तुम्हाला कुठेच नाही मिळणार. बाहेर मार्केटला पण भेटतात कालवा, पण ती टेस्ट उतरलेली असते. हे आताच काढून आणले, आताच भाजी बनवायची, चवच वेगळी. ही मजा आहे गावाला, ही खरी मजा आहे. आज आम्ही गेलो होतो कालवानं आणि कालवा किती भारी मस्त आलेले आहेत. एक नंबर. कोणाकोणाचे फेवरेट आहेत कालवा. आजचा स्पेशल व्हिडिओ त्यासाठीच आहे.
बराचसा कालवा त्याचं सुटकी बनवले. तव्यात पण मस्त होतात, पण ही जरा अशी टोपात घातली मस्त आहेत आंबा घालून. सोबत तांदळाची भाकरी. आज पहिल्यांदा नवा करणार मी या वर्षीचा या वर्षीचा कालवांचा आणलेले आहे वगैरे. माय फेवरेट. ते आमच्या तोंडाला नव्हती लागली, आता लागतील चटणी त्यासोबत. एकदम परफेक्ट बेत यावरती. एक नंबर बेत झालाय, मस्त लागतात. मस्त वाटतं. या जेवायला दुपारचं जेवता मी तर वाजले 1:45. तुम्हाला जसं काय सुका जास्त आवडतं की रस्सा जास्त आवडतो? सुक्का जास्त आवडतं, रस्सा पण आवडतं. रस्साची चवच भारी आहे. मला जास्त रस्सा आवडतो भाताबरोबर. रस्सा मस्त लागतो तो. आंबा टाकून रस्सा ना, सुक्यापेक्षा जास्त रस्सा मला जास्त आवडतो. मला दोन्ही आवडतं, पण आम्ही आता रस्सा नाही केला. रस्सा करू कधी परत एकदा जाऊ. साखरेला जाऊ मस्त लागतो ते. या खायला. यम्मी. सोबत कालू सोबत असा आंबा घ्यायचा, मस्त लागतं एकदम. आता मुलं नाहीत, मुलं गेलीत जावायला. मुलं घरी जाऊया आईनीला आज येते दुपारी. सो मंडळी, आम्ही खास करून कालवाना गेलो, कालवा आणली घरी, मस्त बनवली. त्याच्या रेसिपीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेल्या वर्षांनी कशी साफ करतो वगैरे. कालवं ही खूप कॅल्शियमयुक्त असतात, त्याला जे आपण ती खाल्ली तर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. आणि हा सीझन असतो त्या सीझनमध्ये येतात ते. तर आमच्या गावाकडच्या पट्ट्यातले लोक खास करून साखरेची तर मंडळी दररोज तिकडे जातात. आणि एक वरदान आमच्यासाठी की आम्ही कधीही खाडीत जाऊन, जेव्हा समा असेल तेव्हा, कधी कधी पौर्णिमेच्या नंतर 4-5 दिवस सकाळचा समा असतो, नंतर दुपारवरती जातो, असा पुढे पुढे जात असतो. तो समा असेल त्याप्रमाणे जाऊन ओटी असते निखर, तेव्हा ती भाट पूर्ण दिसते, तिथे जाऊन मस्त अशी कालवा आणायची, फ्रेश घरी बनवायची, खायची भाकरीसोबत वगैरे. आणि ह्या टायमाला बरोबर मुंबईकर मंडळी गावी येत असतात. बरेच मंडळी कालवा काढून मुंबईतसुद्धा भेट म्हणून पाठवतात. तर हे आताचं नाही, खूप अगोदरपासून चालत आलेलं आहे. आता हे यूट्यूब वगैरे तर आम्ही व्हिडिओ वगैरे आता दाखवतो. खूप अगोदरच्या काळापासून ते खूप जुन्या माणसांपासून सगळी कालवा आपण तिथे काढतो, खातो. ही भाट अशी आहे ना की खूप प्रमाणात कालवा तिथे असतात. इतर ठिकाणी अशी मला तर वाटत नाही की एवढ्या प्रमाणात असतील एवढी या ठिकाणी असतात. सो आता तिथे ब्रिज बनतोय, माहीत नाही ते कालवा पुढे जाऊन तिथे काढायला मिळेल की नाही, कारण मुळ्यांचा तिथे जर मुळे भेटतात ना पुरणीतनं काढायची, तो तिथला परिसर होरल्यासारखा वाटतंय. पण कालवा बहुतेक सेफ राहिली तर बरोबर. तर चला, या नोटवरती हा व्हिडिओ इकडे संपवतोय. छान गावाकडे मजा मस्ती असते. सुट्टीमध्ये आलो तर आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या गावाकडे जात असाल तेव्हा एन्जॉय करत असाल, तेव्हा प्रत्येकाच्या गावी काही ना काहीतरी असतं एन्जॉय करण्यासारखं आणि मजा करण्यासारखं. प्रत्येकाच्या गावी खाडी म्हणजे वेगवेगळे मासे, शिंपले, हे ते गोष्टी एन्जॉय करता येतात. सो ही कोकणातल्या गावाकडची मजा आहे मित्रांनो, कोकणातल्या गावाकडचं फील आहे. तुम्हाला व्हिडिओतून आपल्या दिसतं. आपले व्हिडिओ तुम्ही लाईक करता, कमेंट करता. थँक्यू सो मच तुमचेसुद्धा. नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.